नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेश वरखेडे आपल्या जय गजानन मॅथ कोचिंग क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आपण वर्ग 12वीचा वेक्टर नावाचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. त्यामधलं आपलं सर्व एक्झरसाइज 5.4. ते एक्झरसाइज 5.4 मधला आज आपण घेणार आहे 18 नंबरचा क्वेश्चन. ते 18 नंबरचा क्वेश्चन घ्यायच्या आधी काही आपल्याकडे बेसिक फॉर्म्युलेज आहेत ते आपण लर्न करणार आहे. आपल्याला विचारलेलं आहे कोऑर्डिनेट ऑफ फूट ऑफ परपेंडिक्युलर. तर सर्वात आधी फूट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे काय होते बघा. एक लाईन आहे आपल्याकडे AB, ही लाईन काढली मी. या लाईनवर ते जर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला मी, परपेंडिक्युलर किती अँगलला असते 90च्या. या P या पॉइंट मधून काय ड्रॉ केला मी परपेंडिक्युलर. तर इथं जो पॉइंट तयार होते, त्या पॉइंटला म्हणतात फूट ऑफ परपेंडिक्युलर. लाईन वर ते त्याच्या वरतून एका पॉइंट वरून जर आपण त्या लाईनवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, जिथं परपेंडिक्युलर आणि लाईन जॉइन होते त्या पॉइंटला फूट ऑफ परपेंडिक्युलर असे म्हणतात. आता त्या फूट ऑफ परपेंडिक्युलरचे आपल्याला कोऑर्डिनेट काढायचे. तर सर्वात आधी काय करायचं, तर फूट ऑफ परपेंडिक्युलर इथे मी घेतला m. एक लाईन आहे AB, या AB वर ते P या पॉइंट मधून फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉ केला. जिथे जॉइन केले त्या पॉइंटला काय होते मी m. पॉइंट m डिवाइड लाईन AB इंटरनल इन द रेशो λ:1. म्हणजे हा जो m आहे या AB ला λ:1 या रेशो मध्ये डिवाइड करते. तर आपल्याला m चे कोऑर्डिनेट काढायचे असतील तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे λ:2 + x1 डिवाइडेड बाय λ+1, λy2 + y1 डिवाइडेड बाय λ+1, λz2 + z1 डिवाइडेड बाय λ+1. त्यानंतर डायरेक्शन रेशो फाइंड करायचे pm चे. त्यानंतर डायरेक्शन रेशो फाइंड करायचे ab चे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे एक लाईन, हे एक लाईन दुसऱ्या लाईनला काय आहे परपेंडिक्युलर. तर आपण काय घेतो a1 a2 + b1 b2 + c1 c2 0. सर्वात मी लिहून घेतो आधी. आपण स्टार्ट करत आहे प्रॉब्लेम. ए पॉइंट दिला आपल्याला, त्याचे कोऑर्डिनेट आहे 1 2 3 आणि बी आहे, बी चे कोऑर्डिनेट आहे 4 5 6. आर 2 पॉइंट्स, हे दोन पॉइंट आहे. फाइंड द फूट ऑफ परपेंडिक्युलर. फूट ऑफ परपेंडिक्युलर फाइंड करना है फ्रॉम पॉइंट बी. बी मधून आपण फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉ केला टू द लाइन जॉइनिंग द ओरिजिन अँड पॉइंट ए. म्हणजे आपल्याकडे ओरिजिन आहे, इथे काढून दाखवा तुम्ही. हा घेतला मी, एक लाइन आहे आपल्याकडे, हे लाइन काढतो मी इथे. आता हे लाइन काढली मी. या लाइन मध्ये आपल्याला दिलेला आहे ओरिजिन आणि पॉइंट ए जोडला तर एक लाइन तयार होते. हा घेतला मी ए. या ए वर ते काय केलं मी फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम पॉइंट बी. एक पॉइंट बी आहे वरते, या बी वरून काय केला फूट ऑफ परपेंडिक्युलर केला ड्रॉ. जिथं पॉइंट फूट ऑफ परपेंडिक्युलर इथं ड्रॉ केला मी. फूट ऑफ परपेंडिक्युलर किती असते 90 अँगल. इथं तो पॉइंट तयार होते. आता नावने दिलेला तुम्ही घेतो हा m. आपल्याला दिलेला आहे ओरिजिन, द लाइन जॉइनिंग द ओरिजिन अँड पॉइंट ए. हे लाइन कशी तयार होते, ओरिजिन आणि ए जोडला तर ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय असते 0 0 0. ए चे कोऑर्डिनेट दिलेले काय, ए चे कोऑर्डिनेट 1 2 3. बी चे कोऑर्डिनेट पण दिलेले आहेत. बी चे कोऑर्डिनेट आपल्याकडे 4 5 6 सर्व दिलेले आहेत. सर्वात आधी मी लिहितो लेट m with the m काय आहे फूट ऑफ परपेंडिक्युलर. फूट ऑफ परपेंडिक्युलर drawn from the point m हा फूट ऑफ परपेंडिक्युलर आहे. कशावर ड्रॉ केला, drawn from point b to the line आहे OA. आता फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉ, हा जो m आहे m डिवाइड करते OA. लिहितो लेट पॉइंट m डिवाइड लाइन. कोणत्या लाइनला डिवाइड करते OA ले. OA इन द रेशो λ:1. जर रेशो मध्ये डिवाइड करते तर m चे कोऑर्डिनेट घेऊन घ्यायचे. m चे कोऑर्डिनेट काय असतात m चे कोऑर्डिनेट काय असतात λ:2 + x1 डिवाइडेड बाय λ+1, λy2 + y1 डिवाइडेड बाय λ+1, λz2 + z1 डिवाइडेड बाय λ+1. आता हे जे पहिले कोऑर्डिनेट आहे o चे ते घ्यायचे x1 y1 z1 आणि जे a चे ते घ्यायचे x2 y2 z2. कारण OA या लाईनवर पॉइंट आहे, आपण सर्व व्हॅल्यू ठेवायची. m आहे आपल्याकडे λ * x2. तर चेक करा x2 किती आपल्याकडे 1 + x1 किती आपल्याकडे
0 डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 लॅम्बडा इंटू y2 तर y2 चेक करा किती आपल्याकडे 2 तर y1 आपल्याकडे 0 डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 लॅम्बडा z2 तर z2 किती आपल्याकडे 3 तर z1 आपल्याकडे 0 डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 म्हणजे आपल्याकडे m इन आपल्याकडे लॅम्बडा इंटू 1 म्हणजे लॅम्बडा डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 2 लॅम्बडा डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 त्यानंतर 3 लॅम्बडा डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 याला तुम्ही इक्वेशन नंबर 1 इथपर्यंत लिहिले m चे कोऑर्डिनेट लिहिले त्यानंतर काय करायचे डायरेक्शन रेशो काढायचे पहिले pm चे आणि मग ab चे तर समोर लिहितो मी सर्वात आधी काय करू आपण m चे कोऑर्डिनेट आले याला पहिले bm चे डायरेक्शन रेशो काढू डायरेक्शन रेशो ऑफ लाइन bm तर b चे कोऑर्डिनेट आपल्याकडे लिहून घ्यायचे b चे कोऑर्डिनेट आपल्याकडे 4 5 6 त्यानंतर m चे कोऑर्डिनेट आपल्याकडे ते पण लिहून घेऊया m चे कोऑर्डिनेट लॅम्बडा आपण लॅम्बडा प्लस 1 लॅम्बडा डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 दूसरा आपल्याकडे 2 लॅम्बडा डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 2 लॅम्बडा डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 3 लॅम्बडा डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 आता डायरेक्शन रेशो काढण्यात आपल्याला माहिती आहे डायरेक्शन रेशो काढण्यासाठी दोन पॉईंट माहिती पाहिजे तर पहिला पॉईंट घ्यायचा x1 y1 z1 दुसरा घ्यायचे x2 y2 z2 तर आता डायरेक्शन रेशो पहिल्या लाईनची आपण घेतो मी पहिला घेतो a1 x2 x1 चेक करा किती आपल्याकडे हा x2 लॅम्बडा डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 x1 तर x1 चेक करा किती आपल्याकडे 4 लॅम्बडा मायनस हे लॅम्बडा प्लस 1 न करा इकडे मल्टिप्लाय हे आपल्याकडे 4 into लॅम्बडा प्लस 1 डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 म्हणजे आपल्याकडे लॅम्बडा मायनस 4 न करा आतमध्ये मल्टिप्लाय -4 लॅम्बडा -4 डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 लॅम्बडा -4 लॅम्बडा -3 लॅम्बडा -4 डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 आला आपल्याकडे a1 तसंच करायचं मग b1 इक्वल टू काय आहे ते फॉर्म्युला y2 y1 चेक करा y2 किती आहे y2 2 लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1 मायनस y1 तो y1 किती आहे आपल्याकडे 5 इकडे करायचं क्रॉस मल्टिप्लाय आपल्याकडे 2 लॅम्बडा -5 इनटू लॅम्बडा प्लस 1 डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 2 लॅम्बडा -5 वगैरे आता मल्टिप्लाय -5 मल्टिप्लाय बाय लॅम्बडा -5 लॅम्बडा -5 मल्टिप्लाय बाय -5 डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 2 लॅम्बडा -5 लॅम्बडा -3 लॅम्बडा -5 डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 हाला b1 त्यानंतर करता c1 इज इक्वल टू z2 z1 हा a1 नंतर काढायचे b1 नंतर आता c1 z2 z1 z2 चेक करू आपण z2 किती आपल्याकडे 3 लॅम्बडा डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 z1 आहे आपल्याकडे 6 म्हणजे n आपल्याकडे 3 लॅम्बडा -6 इनटू इकडे मल्टिप्लाय करा लॅम्बडा प्लस 1 लॅम्बडा प्लस 1 डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 म्हणजे n आपल्याकडे 3 लॅम्बडा -6 ने करा मल्टिप्लाय -6 लॅम्बडा -6 डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 समोर लिहितो त्यानंतर c1 3 लॅम्बडा -6 लॅम्बडा -3 लॅम्बडा -6 डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 आपल्याकडे a1 b1 c1 सर्व आले सर्वजण स्क्रीनशॉट काढा इथपर्यंत प्रॉब्लेम लिहून घ्या आधी आपण OA चे काढले डायरेक्शन रेशो आता काढू आपण आधी BM चे काढले आता काढू आपण OA चे हे BM चे काढले आता तुम्ही OA चे डायरेक्शन रेशो ऑफ लाइन OA O चे कोऑर्डिनेट वापरले 0 0 0 A चे कोऑर्डिनेट आपल्याकडे 1 2 3 डायरेक्शन रेशो काढायला पहिला घ्यायचा आपण x1 y1 z1 दुसरा घ्यायचा x2 y2 z2 आता पहिल्या लाईनचे होते हे म्हणून a1 b1 c1 घेतले आता दुसरी लाईन आहे याचे काय घेऊ a2 b2 c2 फॉर्म्युला होता a2 x2 x1 b2 y2 y1
C2 इज इक्वल टू Z2 मायनस Z1. तर x2 चेक करा, x2 किती आहे 1 मायनस x1 आपल्याकडे 0 म्हणजे आपल्याकडे 1. y2 मायनस y1 y2 आपल्याकडे 2 मायनस y1 आहे 0 म्हणजे आपल्याकडे 2. Z2 मायनस Z1 म्हणजे 3 मायनस 0 म्हणजे आपल्याकडे 3. हा C2 हा B2. आता पाहिलं मी पहिले BM चे काढले त्यानंतर मी OA चे काढले. इथं जर पाहिलं आपण हे BM OA ले काय आहे परपेंडिक्युलर. तर आपल्याला माहित आहे एक लाईन जर दुसरीला परपेंडिक्युलर असेल तर इथे मी आली BM परपेंडिक्युलर टू OA. आपल्याला माहित आहे ही one line is perpendicular to other. if one line is perpendicular to other then काय असते माहिती आपल्याला A1 into A2 plus B1 into B2 plus C1 into C2 is equal to काय असते 0. समोर लिहितो मी, लक्ष द्यायचं सर्वदा. बरं इथे व्हॅल्यू लिहून देतो मी A1. तर चेक करा A1 किती आहे. A1 हा आहे आपल्याकडे A1 किती आहे -3 लॅम्बडा -4 डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 into A2. तर चेक करा A2 किती आला आपल्याकडे 1 plus B1 into B2. B1 हा इथे आपल्याकडे B1 -3 लॅम्बडा -5 -3 लॅम्बडा -5 डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 into B2. तर B2 किती आहे आपल्याकडे 2 plus C1 into C2. तर C1 हा आला आपल्याकडे C1 -3 लॅम्बडा -6 डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 into C2 आहे आपल्याकडे 3 is equal to 0. समोर लिहितो मी त्यानंतर चेक करू. आता आपण इथे काय होते प्रत्येकाच्या डिवाइड मध्ये पावर काय लॅम्बडा प्लस 1 इथे आहे, लॅम्बडा प्लस 1 इथे आहे, लॅम्बडा प्लस 1 इथे आहे. लॅम्बडा प्लस 1 घेतो बाहेर. मी जर 1 अपॉन लॅम्बडा प्लस 1 जर घेतला कॉमन 1 अपॉन लॅम्बडा प्लस 1 घेतला मी कॉमन. चेक करा बरं इथे काय या लॅम्बडा प्लस 1 घेतला मी कॉमन. तर लॅम्बडा प्लस 1 कॉमन घेतला तर काही -3 लॅम्बडा -4 इथे काही आपल्याकडे इथे लिहून घेतो मी आता ब्रॅकेट करून -3 लॅम्बडा -4 into आपल्याकडे 1 प्लस सेकंड पावर लागेल -3 लॅम्बडा -5 into 2 -3 लॅम्बडा -5 into आपल्याकडे 2 प्लस इथे काही -3 लॅम्बडा -6 -3 लॅम्बडा -6 into काय आपल्याकडे 3 into आहे आपल्याकडे 3 is equal to 0. या लॅम्बडा प्लस 1 ला दिलं मी इकडे पाठवून तर पावर काय आपल्याकडे ब्रॅकेट मध्ये येईल आपल्याकडे -3 लॅम्बडा -4 into 1 plus -3 लॅम्बडा -5 into 2 plus -3 लॅम्बडा -6 -3 लॅम्बडा -6 into 3 is equal to आपल्याकडे 0 into लॅम्बडा प्लस 1. 0 ना कशाने मल्टिप्लाय करा काय होईल ते 0 म्हणजे इथे काय आपल्याकडे 1 ला मल्टिप्लाय केलं तर -3 लॅम्बडा -4 प्लस हे 2 ना 2 मल्टिप्लाय बाय -3 लॅम्बडा -6 लॅम्बडा -10 प्लस तर आतमध्ये 3 मल्टिप्लाय बाय 3 -9 लॅम्बडा -18 इज इक्वल टू काय आपल्याकडे 0. म्हणजे आपल्याकडे -3 लॅम्बडा -4 प्लस -6 लॅम्बडा -10 -9 लॅम्बडा -18 इज इक्वल टू 0. -9 लॅम्बडा -6 लॅम्बडा 9 18 लॅम्बडा -18 लॅम्बडा -4 -10 -14 आणि -18 -14 8 आणि 4 12 2 11 म्हणजे किती 32 इज इक्वल टू 0. म्हणजे हा -32 समोर गेल्यावर काय होईल प्लस -18 लॅम्बडा इज इक्वल टू 32 -10 च्या समोर पाठवून 18 लॅम्बडा इज इक्वल टू -32 लॅम्बडा इज इक्वल टू -32 डिवाइडेड बाय 18 म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू -16 मल्टिप्लाय बाय 2 डिवाइडेड बाय 9 मल्टिप्लाय बाय 2 आ 2 गेट कॅन्सल म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू -16 डिवाइडेड बाय 9 ला आपल्याकडे लॅम्बडा. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि इथपर्यंत लिहून घ्या.
लॅम्बडाची व्हॅल्यू आली -16/9. त्यानंतर काय ते इक्वेशन 1 बिकम इक्वेशन 1 आहे आपल्याकडे m चे कोऑर्डिनेट लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1, 2 लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1, 3 लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1. आपण एक एक कोऑर्डिनेट काढू मग आता. पहिला काढू लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1. लॅम्बडाची व्हॅल्यू आली आपल्याकडे 2. लॅम्बडा किती आला -16/9 डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 किती आहे -16/9 डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 -16/9 प्लस 1 -16 divided by 9 whole divided by याला क्रॉस मल्टीप्लाय 9 मल्टीप्लाय बाय 1 म्हणजे काय -16 प्लस 9 डिवाइडेड बाय 9. या 9 ना या 1 ला केला मल्टीप्लाय म्हणजे काय आला 9. हा 9 9 गेट कॅन्सल म्हणजे आपल्याकडे -16 डिवाइडेड बाय काय -16 प्लस 9 म्हणजे आपल्याकडे -16 डिवाइडेड बाय -16 प्लस 9 म्हणजे किती आहे आपल्याकडे -16 प्लस 9. 16 मधून 9 गेलं म्हणजे किती येईल आपल्याकडे 7 म्हणजे काय आपल्याकडे मायनस मायनस गेट कॅन्सल 16/7. हा आपल्याकडे फर्स्ट. त्यानंतर सेकंड करू आपण. सेकंड काय आपल्याकडे चेक करा 2 लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1 2 लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1 ठेवू आपण सर्व व्हॅल्यू 2 into लॅम्बडा. लॅम्बडा चेक करा किती आपल्याकडे -16/9 -16 डिवाइडेड बाय 9 होल डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1 म्हणजे -16/9 प्लस 1 म्हणजे आपल्याकडे 2 मल्टीप्लाय बाय -16 -32 डिवाइडेड बाय 9 होल डिवाइडेड बाय 9 ना करा इकडे मल्टीप्लाय -16 प्लस 9 होल डिवाइडेड बाय 9 9 9 गेट कॅन्सल म्हणजे -32 डिवाइडेड बाय -16 प्लस 9 -32 डिवाइडेड बाय -16 प्लस 9 म्हणजे किती मायनस मायनस गेट कॅन्सल म्हणजे किती 32 डिवाइडेड बाय आला सेकंड. त्यानंतर थर्ड पण करू मग आता आपण. थर्ड काय आपल्याकडे 3 लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1 3 लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1 सर्व व्हॅल्यू 3 into लॅम्बडा आपल्याकडे -16/9 होल डिवाइडेड बाय लॅम्बडाची व्हॅल्यू काय -16/9 प्लस 1 याला करायला म्हणजे 3 मल्टीप्लाय बाय -16 सोड 3 किती होतं 48 म्हणजे -48/9. यस 9 ला करायला मल्टीप्लाय -16 प्लस 9 होल डिवाइडेड बाय 9 9 9 गेट कॅन्सल म्हणजे इथे -48 डिवाइडेड बाय किती -16 प्लस 9 -48 डिवाइडेड बाय -16 प्लस 9 किती -7 मायनस मायनस गेट कॅन्सल म्हणजे किती 48 डिवाइडेड बाय 7 आला. तर त्यानंतर बाबा m घेऊन घ्या. m काय आपल्याकडे लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1 2 लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1 3 लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1 हे सर्वांची व्हॅल्यू आली आपल्याकडे लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1 लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1 किती आला 16/7 घेऊन घे तुम्ही 16/7 2 लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1 2 लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1 32/7 32/7 3 लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1 48/7 हे आहे पुन्हा परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट. झाला प्रॉब्लेम सॉल्व. 4 मार्क्स साठी ते पेपर मध्ये सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या. त्यानंतर आपण स्टार्ट करू एक्सरसाइज 5.5 लास्ट एक्सरसाइज आहे चॅप्टर मधले. त्याआधी आपण जे फॉर्म्युले आहेत ते बघू. आपल्याकडे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट स्केलर ट्रिपल प्रोडक्टला शॉर्टकट मध्ये म्हणतात STP S फॉर स्केलर T फॉर ट्रिपल आणि P फॉर प्रोडक्ट. तर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढणे आपल्याला. तर सर्वात आधी केस फर्स्ट आहे यामध्ये दोन केस आहेत. आपण पहिली केस पाहू. केस फर्स्ट इफ 3 पॉइंट आर गिवन. जर आपल्याला 3 पॉइंट दिलेले असतील तर 3 पॉइंट दिलेले असतील तर आपल्याला STP जर काढायचा असेल STP वेक्टर A डॉट वेक्टर B क्रॉस वेक्टर C यांना दाखवतात किंवा या अशा क्लोज ब्रॅकेट मध्ये वेक्टर A वेक्टर B वेक्टर C जो STP आहे तो दोन फॉर्म मध्ये डिनोट करता येते. फर्स्ट याला दाखवू शकतो आपण वेक्टर A डॉट वेक्टर B क्रॉस वेक्टर C किंवा सेकंड क्लोज ब्रॅकेट मध्ये वेक्टर A वेक्टर B वेक्टर C इज इक्वल टू A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3. A1 B1 C1 म्हणजे वेक्टर A चे कोएफिशिएंट A2 B2 C2 म्हणजे वेक्टर B चे कोएफिशिएंट A3 B3 C3 म्हणजे वेक्टर C चे कोएफिशिएंट. त्यानंतर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ पॅरललोग्राम काढणार आहे. तर आता क्लोज ब्रॅकेट मध्ये वेक्टर A वेक्टर B वेक्टर C युनिट राहते क्यूबिक युनिट. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन काढणार आहे. त्याला 1/6 लावून द्यायचं. काय राहते व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन युनिट क्यूबिक युनिट.
जर आपल्याला दिलेले पॉईंट कोप्लेनर दिलेले असेल तर एसटीपी काय असते 0 आणि जर दिलेले पॉईंट जर कोप्लेनर नसतील तर एसटीपी नॉट इक्वल्स टू 0. तर दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये बघू आपण काय दिलेलं आहे. आपल्याला दिलेला फाइंड वेक्टर a डॉट b क्रॉस c हा फाइंड करना. आपल्याला दिलेला वेक्टर a जे दिलेला आहे ते लिहून घ्यायला लागले तुम्ही. वेक्टर a इक्वल्स टू वेक्टर a आहे आपल्याकडे 3i j प्लस 4k. त्यानंतर दिलेला आपल्याला वेक्टर b इक्वल्स टू 2i प्लस 3j माइनस k. त्यानंतर वेक्टर c इक्वल्स टू -5y प्लस 2j प्लस 3k. आपल्याला काढणं एसटीपी वेक्टर a डॉट b क्रॉस येते ना आपण. वेक्टर a डॉट वेक्टर b क्रॉस वेक्टर c इज इक्वल टू डिटर्मिनंट काढा. झालेल्या डिटर्मिनंट पहिले वेक्टर a चे कोएफिशिएंट i सोबत किती आहे 3, j सोबत किती आहे -3 आणि k नसला म्हणजे 1 आणि k सोबत किती आहे 4. तसंच वेक्टर b सोबत 2 हा 3 आणि हा -3 आणि k सोबत k नसला म्हणजे 1. वेक्टर c काय आपल्याकडे -5 आहे 2 आणि हा आहे 3. डिटर्मिनंट सॉल्व करणं असेल तर असे 3 डिटर्मिनंट काढून घ्यायचे. हा डिटर्मिनंट मध्ये द्यायचे -3, सेकंड डिटर्मिनंट शेवटी द्यायचे +3 आणि हा थर्ड डिटर्मिनंट. तर बघा असे 3 डिटर्मिनंट काढले. सर्वात आधी पहिल्या लाईन मधला एलिमेंट काय आहे आपल्याकडे 3. ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला ते उभे आडवे लाईन द्यायचे सोडून. 3 उभे या लाईन मध्ये आडव्या या लाईन मध्ये काय राहिलं आपल्याकडे 3 - 1 2 3. तर तुम्ही 3 - 1 2 3 मध्ये -3 मधला एलिमेंट आपल्याकडे -1. ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला ते उभी लाईन आडवी लाईन द्यायची सोडून. -1 उभ्या या लाईन मध्ये येते, आडव्या या लाईन मध्ये येते. त्यावर आपल्याकडे 2 - 1 -5 3. 2 - 1 -5 3. शेवटच्या लाईन मधला एलिमेंट 4. ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला उभ्या या लाईन द्यायची सोडून. 4 उभ्या या लाईन मध्ये आडव्या या लाईन मध्ये त्यावर आपल्याकडे 2 3 -5 2 3 -5 2. सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. 3 * करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 * 3 multiplied by 3 9 -2 multiplied by -1 -2 माइनस काय होईल +1 करा क्रॉस मल्टिप्लाय. 3 2 6 -5 multiplied by -1 5 +4 into क्रॉस मल्टिप्लाय 2 multiplied by 2 4 -5 multiplied by 3 -15. हा 3 into 9 माइनस काय होईल प्लस हा 1 into 6 - 5 1 प्लस हा 4 into 4 माइनस काय होईल +15. म्हणजे आपल्याकडे हा 3 into 11 प्लस 1 into 1 म्हणजे 1 प्लस 4 into 4 plus 15 19. म्हणजे 3 into 11 किती आपल्याकडे 33. 1 into 1 1 19 multiplied by 4 19 चौक किती होते 76. करा बरं ॲडिशन. 33 plus 1 34 34 plus 76 76 plus 34 म्हणजे किती 4 10 शून्य अर्थाला आहे म्हणजे किती 1 1 0. हे आपल्याला काय नव्हतं वेक्टर a डॉट वेक्टर b क्रॉस वेक्टर c किती आलं 1 1 0. झाला प्रॉब्लेम सॉल्व. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम आपल्याला फाइंड करायची इफ द वेक्टर दिलेला फर्स्ट सेकंड आणि थर्ड. आता कोणत्याही दिलेलं नाही आहे तर मी घेतो पहिला घेतो वेक्टर a इक्वल्स टू वेक्टर a आहे आपल्याकडे 3i + 5k 3i + 5k. सेकंड घेतो मी वेक्टर b इक्वल्स टू 4i + 2j - 3k 4i + 2j - 3k. त्यानंतर घेतो वेक्टर c. तर चेक करा वेक्टर c 3i + j + 4k. आपल्याला काय फाइंड करना है r कोऑर्डिनेट ना जे ऑफ पॅरेललोग्राम देन फाइंड द व्हॉल्यूम ऑफ पॅरेललोग्राम. व्हॉल्यूम ऑफ पॅरेललोग्राम काढणं. तर व्हॉल्यूम ऑफ पॅरेललोग्राम काढणं असेल सर्वात आधी आपल्याला एसटीपी माहिती पाहिजे. म्हणजे वेक्टर a वेक्टर b वेक्टर c माहिती पाहिजे. तर सर्वात आधी वेक्टर एसटीपी काढू आपण. तर एसटीपी काढण्यासाठी वेक्टर a वेक्टर b वेक्टर c इक्वल टू काय आहे डिटर्मिनंट मध्ये पहिले वेक्टर a चे कोएफिशिएंट 3 i सोबत आहे 3 j आहे का इथं नाही म्हणजे काय असेल 0 k सोबत किती आपल्याकडे 5. वेक्टर b आहे आपल्याकडे 4 हा 2 हा -3. वेक्टर c 3 1 आणि हा 4. सर्वात आधी 3 डिटर्मिनंट काढून घ्यायचे. हा फर्स्ट मध्ये -3 हा सेकंड इथं +3 आणि हा थर्ड.
सर्वात आधी पहिल्या लाईन मधला एलिमेंट घ्यायचा. पहिल्या लाईन मधला एलिमेंट आहे 3. ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला ते उभी नारळी लाईन द्यायची सोडून. 3 उभे या लाईन मध्ये, नारळी या लाईन मध्ये. काय राहिला 2 - 3 1 4. 2 - 3 1 4 मध्ये -3 मधल्या लाईन मधला एलिमेंट 0. ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला उभी नारळी लाईन द्यायची सोडून. 0 उभे या लाईन मध्ये, नारळी या लाईन मध्ये. काय राहिला 4 - 3 3 4. 4 - 3 3 4. शेवटच्या लाईन मधला एलिमेंट 5. ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला ते उभी लाईन नारळी लाईन द्यायची सोडून. काय राहिला 4 2 3 1. 4 2 3 1. हा 3 इंटू करा क्रॉस मल्टीप्लाय. 4 2 8 माइनस 1 मल्टीप्लाय बाय -3 -3 माइनस 0 इंटू 4 मल्टीप्लाय बाय 4 16 माइनस 3 मल्टीप्लाय बाय -3 -9 प्लस 5 इंटू 1 मल्टीप्लाय बाय 4 4 माइनस 3 2 6. आपल्याकडे 3 इंटू हा 8 माइनस माइनस काय होईल प्लस माइनस 0 इंटू 16 माइनस माइनस काय होईल प्लस प्लस 5 इंटू 4 माइनस 6 माइनस 2. म्हणजे आपल्याकडे 3 इंटू 11 माइनस 0 इंटू 16 प्लस 9 25 प्लस 5 इंटू माइनस 2. 3 इंटू 11 33 माइनस 0 मल्टीप्लाय बाय समथिंग 0 5 मल्टीप्लाय बाय माइनस 2 माइनस 10. म्हणजे आपल्याकडे 33 माइनस 10 33 माइनस 10 23. हा आपल्याकडे वेक्टर आहे. वेक्टर बी वेक्टर त्याचं काय करणार तर व्हॉल्यूम ऑफ पॅरेलल आहे. तर लिहितो द व्हॉल्यूम ऑफ पॅरेलल पाईप इक्वल्स टू काय राहते आपल्याकडे वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर सी. तर दिलेला आपल्याकडे वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर सी दिलेला 23. युनिट काय असते आता क्यूबिक युनिट. झाला प्रॉब्लेम. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याकडे थर्ड इफ दी वेक्टर फर्स्ट सेकंड आणि थर्ड 3 वेक्टर दिलेले आहे. नाव दिलेलं नाही आहे. तर मी घेतो पहिला वेक्टर ए. वेक्टर ए इक्वल्स टू काय आपल्याकडे -3 आहे -3 आहे प्लस 4j - 2k प्लस 4j - 2k. दुसरा घेतो वेक्टर बी इक्वल्स टू i + 2k. त्यानंतर घेतो वेक्टर सी इक्वल्स टू आपल्याकडे i - pj. त्यानंतर आपल्याला काय दिलेला r कोप्लेनर दिला. आपल्याला फाइंड करना आहे p. आपल्याला माहित आहे इफ given point r कोप्लेनर given point r कोप्लेनर then जर कोप्लेनर असेल तर बाबा काय असते इफ गिवन पॉइंट आर कोप्लेनर काय असते वेक्टर a डॉट वेक्टर b क्रॉस c इक्वल टू काय असते 0. वेक्टर a डॉट वेक्टर b क्रॉस वेक्टर c इक्वल टू 0 म्हणजे stb इक्वल टू 0. आणि stb कसा काढतो आपण हा डिटरमिनंट लिहितो. डिटरमिनंट इज इक्वल टू 0. तर वेक्टर a चे कोएफिशिएंट -3 4 -2 -3 4 -2. वेक्टर b चे कोएफिशिएंट i सोबत किती काही नसला म्हणजे 1 j आहे काय नाही आहे म्हणजे 0 j सोबत किती आहे आपल्याकडे 2. शेवटी वेक्टर c i सोबत किती आहे आपल्याकडे 1 j सोबत किती आहे -p आणि k नाही आहे म्हणजे 0. डिटरमिनंट सोबत आहे पहिला लाईन मधला एलिमेंट पहिला डिटरमिनंट हा दुसरा डिटरमिनंट शेवटी प्लस हा तिसरा डिटरमिनंट इक्वल्स टू काय आपल्याकडे 0. तर सर्वात आधी पहिल्या लाईन मधला एलिमेंट घेऊ आपण. काय आपल्याकडे -3. ज्या लाईन मधला एलिमेंट घेतला ते उभी लाईन आणि आडवी लाईन द्यायची सोडून. काही आपल्याकडे 0 2 -3 0 0 2 -3 0 मध्ये -8 मधल्या लाईन मधला एलिमेंट 4 उभी आणि आडवी लाईन जोडून द्या. 4 उभ्या या लाईन मध्ये आडव्या लाईन मध्ये 1 2 1 0 1 2 1 0. शेवटच्या लाईन मधला एलिमेंट -2 उभ्या या लाईन मध्ये आडव्या लाईन मध्ये कारण आपल्याकडे 1 0 1 -3 1 0 1 -3 क्रॉस मल्टीप्लाय हा -3 इंटू 0 मल्टीप्लाय बाय 0 0 -3 मल्टीप्लाय बाय 2 -2p. हा -4 इंटू 1 मल्टीप्लाय बाय 0 0 -1 मल्टीप्लाय बाय 2 2 प्लस -2 -3 मल्टीप्लाय बाय 1 -1p 1 मल्टीप्लाय बाय 0 0 इक्वल टू 0. म्हणजे आपल्याकडे -3 इंटू 0 प्लस 2p -4 इंटू 0 -2 -2 -2 इंटू -1p -0 -1p इक्वल टू 0.
म्हणजे आपल्याकडे -3 into 2p -4 multiplied by -2 plus 8 -2 multiplied by -1p plus 2p is equal to 0 -3 multiplied by -2p -6p plus 8 plus 2p is equal to 0 हे pp वाले जवळ ठेवून घेतो -6p plus 2p plus 8 is equal to 0 -6p plus 2p किती ना आपल्याकडे -4p plus 8 is equal to 0 -4p is equal to plus 8 चा फॉर्म्युला -8 -8 कैंसिल 4p is equal to 8 ये 4 लेवा ड्रॉ खाली p is equal to 8 by 4 p is equal to 4 1 चा 4 4 2 चा 8 म्हणजे 4 1 4 4 2 8 आला p तो आपल्याला काय नव्हतं झालं प्रॉब्लेम सॉल्व सर्वदा स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या त्यानंतर आता बघा आपल्याला फाइंड द व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन काढणं आहे आणि आपल्याला दिलेला आहे हुज व्हॉर्टायसेस आर हा पहिला पॉइंट हा दुसरा पॉइंट हा तिसरा पॉइंट आणि हा चौथा पॉइंट आतापर्यंत आपण 3 पॉइंट दिलेले असेल तर व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन आणि व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोग्राम कसा काढायचा एसटीपी कसा काढायचा ते आपण बघितलं जर 4 पॉइंट दिलेले असेल तर बघा काय करायचं केस सेकंड एसटीपी साठी 4 इफ 4 पॉइंट आर गिवन जर 4 पॉइंट दिलेले असतील तर सर्वात 3 मध्ये कन्वर्ट करायचं सपोज आपल्याला दिलेलं a b c d तर 4 पॉइंटला 3 मध्ये कन्वर्ट करायचं वेक्टर ab वेक्टर ac वेक्टर ad वेक्टर ab कसा काढतो वेक्टर b मायनस वेक्टर a वेक्टर ac कसा काढतो वेक्टर c मायनस वेक्टर a वेक्टर ad कसा काढतो वेक्टर d मायनस वेक्टर a त्यानंतर एसटीपी सेम आहे देखील कसा काढायचा वेक्टर ab वेक्टर ac वेक्टर ad वेक्टर ab चे कोएफिशिएंट वेक्टर ac चे कोएफिशिएंट वेक्टर ad चे कोएफिशिएंट व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोग्राम पेयर मग वेक्टर ab वेक्टर ac वेक्टर ad क्यूबिक यूनिट व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन 1/6 वेक्टर ab वेक्टर ac वेक्टर ad जर आपल्याकडे दिलेले पॉइंट कोप्लेनर असेल तर त्याचा एसटीपी तो काय घ्यायचा 0 आता आपल्याला 4 पॉइंट दिलेले आहेत तर पहिला पॉइंट a आहे पॉइंट a पासून काय भेटेल वेक्टर आहे वेक्टर a ना आपल्याकडे -1 आहे +2j +3k b पासून वेक्टर b वेक्टर b पहिल्याला आहे तिसऱ्याला j म्हणजे 3i -2j +1k c पासून काय भेटेल वेक्टर c is equal to 2y plus 1 सॉरी पहिल्याला आहे तिसऱ्याला j म्हणजे 2y plus 1j plus 3k शेवटचा वेक्टर d equals to -1i -2j plus 4k सर्वात 4 पॉइंट दिला असेल तर 3 मध्ये कन्वर्ट करा पहिले वेक्टर ab काढायचं काढतो वेक्टर ab कसा काढतो आपण वेक्टर b मायनस वेक्टर a वेक्टर b आहे आपल्याकडे आपण वेक्टर b लिहून घ्या 3i -2j +1k मायनस वेक्टर a आहे आपल्याकडे -1 आहे +2j +3k आपल्याकडे 3 आहे -2j +1k मायनस ना ग्राफमध्ये मल्टिप्लाय मायनस काय +1 आहे मायनस प्लस -2j -3k I इथला मी कॉमन इथं आहे सोबत चेक करा किती आहे 3 इथे किती आहे सोबत +1 प्लस j घेतला मी कॉमन j सोबत इथे किती आहे -2 इथे किती आहे j सोबत -2 प्लस k घेतला मी कॉमन k सोबत इथे किती आहे 1 इथे किती आहे j सोबत -3 म्हणजे आपल्याकडे I * 3 + 1 4 plus j into -2 -4 plus k into 1 - 3 -2 म्हणजे आपल्याकडे 4 आहे प्लस मायनस -4j प्लस -2k आला आपल्याकडे वेक्टर ab तसंच काढायचं वेक्टर ac वेक्टर ac काढतो मी वेक्टर ac वेक्टर c वेक्टर a वेक्टर c लिहून घ्या पहिले वेक्टर c 2y + 1j + 3k मायनस वेक्टर a -1 आहे +2j +3k म्हणजे आपल्याकडे 2y + 1j +3k मायनस ना ग्राफमध्ये वरतीला -1 आहे -2j -3k I घेतला मी कॉमन I सोबत इथे चेक करा किती आहे 2 इथे किती आहे सोबत 1 प्लस j घेतला मी कॉमन j सोबत चेक करा किती आहे 1 j सोबत इथे किती आहे -2 प्लस k घेतला मी कॉमन इथे किती आहे आपल्याकडे 3 इथे किती आहे -3 म्हणजे आपल्याकडे I * 2 + 1 3 plus j into 1 - 2 -1 plus k into 0
म्हणजे मग आपल्याकडे 3 आहे प्लस मायनस मायनस 1 जे प्लस 0 के हा वेक्टर एसी ज्याचा कारण वेक्टर एडी इक्वल्स टू वेक्टर डी मायनस वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर डी काय वेक्टर डी -1 आहे -1 आहे -2j प्लस 4k माइनस वेक्टर है वेक्टर है -1 है प्लस 2j प्लस 3j -1 है प्लस 2j प्लस 3j तो आपल्याकडे -1 है -2j प्लस 4k माइनस ना करा आपल्याला मल्टीप्लाय माइनस माइनस प्लस 1 है माइनस प्लस -2j माइनस प्लस माइनस 3k I इतना में कॉमन I तो इसमें आपल्याकडे -1 I तो इथे किती आपल्याकडे +1 प्लस j घेतला मी कॉमन j सोबत आहे -2 लिखिले j सोबत -2 प्लस k घेतला मी कॉमन k सोबत इथे आपल्याकडे 4 इथे k सोबत 3 म्हणजे आपल्याकडे I * -1 + 1 0 j * -4 प्लस k * 1 इज इक्वल टू काय आपल्याकडे 0 आहे -4j + 1j आता इथं बदलत नाही तोपर्यंत सर्वजण काय करा इथपर्यंत लिहून घ्या स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या आपल्याकडे वेक्टर एबी काढला आपण वेक्टर एसी काढला वेक्टर एसी काढला 4.3 मध्ये कन्वर्ट केलं आता व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन काढणार आहे हा असतो व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन वेक्टर एबी वेक्टर एसी वेक्टर एडी पाहिजे आपल्याकडे ते काढून घेऊ आपण वेक्टर एबी वेक्टर एसी वेक्टर एडी इक्वल्स टू हा सगळ्याचा डिटर्मिनंट मध्ये पहिले वेक्टर एबी चे कोएफिशिएंट 4 -4 -2 4 -4 -2 वेक्टर एसी चे कोएफिशिएंट 3 -1 0 3 -1 0 वेक्टर एडी चे कोएफिशिएंट 0 -4 1 0 -4 1 सरळ ते डिटर्मिनंट घ्यायला बघा हा पहिला डिटर्मिनंट म्हणजे मायनस साइन हा दुसरा डिटर्मिनंट शेवटी प्लस साइन हा तिसरा डिटर्मिनंट सरळ ते पहिला लाइन मधला एलिमेंट काय आपल्याकडे 4 ज्या लाइन मधला एलिमेंट घेतला ते उभी लाइन आणि आडवी लाइन द्यायची सोडून लाइन आपल्याकडे -1 0 -4 1 -1 0 -4 1 मधला एलिमेंट घ्यायचा काय आपल्याकडे -4 हे उभी लाइन आणि आडवी लाइन द्यायची सोडून लाइन 3 0 0 1 3 0 0 1 शेवटच्या लाइन मधला एलिमेंट -2 हे -2 उभ्या लाइन मध्ये आणि आडव्या लाइन मध्ये काय आपल्याकडे 3 -1 3 -1 0 -4 अपन करू सोला 4 into 1 multiplied by -1 -1 -4 multiplied by 0 0 minus minus का है प्लस 4 1 multiplied by 3 3 minus 0 multiplied by 0 0 plus minus -2 -4 multiplied by 3 -12 minus 0 multiplied by -1 0 म्हणजे आपल्याकडे ना 4 into -1 -0 -1 plus 4 into 3 minus 0 3 minus 2 into -12 -0 -12 म्हणजे आपल्याकडे 4 multiplied by -1 -4 plus 4 3 चा 12 plus 2 -2 multiplied by 12 24 -4 plus 12 म्हणजे आपल्याकडे 8 plus किती आपल्याकडे 24 8 plus 24 32 आपल्याला काय ना व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन तर तुम्ही व्हॉल्यूम the volume of tetrahedron equals to check volume of tetrahedron is 1/6 vector AB vector AC vector AD तो दिला मी 1/6 vector AB vector AC vector AD दिला 32 म्हणजे चेक करा बरं मी इथे लिहितो again आपले 1/6 म्हणजे 3 multiplied by 2 and 32 म्हणजे काय 16 multiplied by 2 हा 2 to get cancel म्हणजे 1 multiplied by 16 16 डिवाइड मध्ये किती आला आपल्याला इकडे 3 युनिट क्यूबिक युनिट चला प्रॉब्लेम सर्वांना स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या